आज आपण पाहूया नारळासाठी मोत्याची जाळी. अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे. तर ही जे आहे माझं देवघर आहे आणि त्यासमोर कायम मी असा कळस ठेवत असते. तुम्ही माझी पहिली जर व्हिडिओ पाहिले असेल तर 1.5 वर्षापूर्वी ही डिझाईन मी बनवलेली आहे आणि कायम मी देवघरासमोर अशी मोत्याचा कळस ठेवत असते. तर काय झालं आहे, नियमित पाण्यात ठेवल्यामुळं हा जो वरचा नारळ आहे ना, ह्याची जाळी खालच्या साईडने खराब झाली आहे. हे पहा, यामधले जे गोल्डन मोती आहेत ते कायम पाण्यात राहिल्यामुळं काळे पडलेत. बाकी मोती सर्व चांगले राहिलेत. तर यावरचंही पानं हा तांब्याभोवतालचा महिरप आहे. अशी डिझाईन आहे. त्यानंतर ही खालची डिझाईन आहे. तर आता ही सर्व डिझाईन मी स्वच्छ करण्यासाठी निरम्याच्या पाण्यामध्ये 15-20 मिनटं बुडवून ठेवते आणि हे जे नारळ आहे ते आता आपण इथं उकलायचं आहे. हे पहा, वर्षी मोती म्हणजे 1.5 वर्ष झालं तरी अगदी जसेच्या तसे आहेत. फक्त खालचे गोल्डन मोती इथं खराब झालेत पाण्यामुळं. तर हे मी कट करून मोती स्वच्छ करून घेते. एवढा भाग आपल्याला टाकून द्यायचा आहे. आता डिझाईन कशी बनवायची पहा. आपल्याला 4 गुलाबी मोती घ्यायचे आहेत. इथं लाल कलरने दाखवलं आहे मी. 4 गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि 2 गोल्डन मोती घ्यायचे आहेत. इथं काळ्या कलरने मी तुम्हाला दाखवते. 2 गोल्डन मोती आपल्याला घ्यायचे आहेत आणि दोऱ्यामध्ये याचं षटकोन असं बनवायचं आहे. हे पहिलं षटकोन बनवायचं आहे. त्यानंतर 3 गुलाबी मोती आपल्याला घ्यायचे आहेत आणि काळ्या कलरमध्ये तुम्हाला गोल्डन मोती दाखवते इथे मी. 2 गोल्डन मोती आपल्याला टाकायचे आहेत आणि या बाजूपासून अशी दोरा घेऊन हे दुसरं षटकोन आपल्याला बनवायचं आहे. त्यानंतर दोरा परत आपल्याला या साईडने आणायचा आहे आणि परत 3 गुलाबी आणि 2 गोल्डन मोती टाकून पुढचं षटकोन बनवायचं आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी आधी असं काढून दाखवते. याच पद्धतीने आपल्याला चौथं पण षटकोन बनवायचं आहे. त्यानंतर 5वं बनवताना आपल्याला हे जे 5वं आपण बनवणार आहोत त्यावेळेस इथं हे दोन्ही भाग जोडून घ्यायचे. तर या पद्धतीने आपल्याला पहिली लाईन बनवायची आहे. तर हे पहा, इथं धाग्यामध्ये मी 4 गुलाबी आणि 2 गोल्डन मोती टाकलेत आणि याला 2 वेळेस गाठ देते. 2 वेळेस गाठ दिल्यानंतर पुढच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे आणि इथं परत एक फासा इथं आपल्याला टाकायचा आहे. धागा सुटू नये यासाठी अशी आपल्याला काळजी घ्यायची असते. घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 3 गुलाबी आणि 2 गोल्डन मोती टाकून बाजूच्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर सुई फिरवून इथं परत आपल्याला 2 वेळेस फासे टाकायचे आहेत. इथं 2 वेळेस फासे टाकल्यानंतर आपल्याला आधीचा धागा कट करता येईल. त्यामुळे आणखीन एक वेळेस मी इथं फासा टाकते. अशा पद्धतीने आपली सुरुवात जी आहे अतिशय घट्ट अशी झाली आहे. या गुलाबी मोत्यावर सुई आपल्याला काढायची आहे आणि आधीचा जो थोडा धागा होता तो पूर्ण अगदी मुळापासून आता कट करायचा आहे. कारण खूप वेळेस आपण फासे टाकून इथं भट्ट अशा गाठी दिलेल्या आहेत. तर आपले 2 षटकोन इथं बनवून झालेत. आता तिसरं बनवायचं आहे. तर 3 गुलाबी आणि 2 गोल्डन मोती टाकून हे तिसरं षटकोन बनवायचं आहे. याच पद्धतीने आपण चौथं
षटकोन इथं बनवून घ्यायचं आहे. हे पहा 4 षटकोन बनवून झाले. 5 बनवताना हे दोन्ही भाग अशी जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यासाठी काय करायचं आहे, या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेते मी आणि इथं 2 गोल्डन मोती टाकते. या बाजूच्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि आता इथं 2 गुलाबी मोती टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीनं इथली आपली पहिली लाईन जी आहे कंप्लीट झाली. इथं हा पहा नारळाचा वरचा भाग जो आहे तो कंप्लीट झाला. इथं सुई खालच्या गोल्डन मोत्यातून काढून घ्यायची आहे. आता पुढची डिझाईन पहा तुम्ही. ही पहिली लाईन झाली, ही दुसरी लाईन आता सुरू करतो. तर हा जो गोल्डन मोती आहे पहिला, त्याच्याभोवती 4 असे गोल्डन मोती टाकून असं पंचकोन आपल्याला बनवायचं आहे. त्यानंतर सुई काढून घ्यायची आहे आणि हे 2 मोती वापरायचे आहेत आणि इथं 3 गोल्डन मोती टाकून असं दुसरं पंचकोन आपलं बनणार आहे. याच पद्धतीनं परत 3 मोती टाकायचे गोल्डन आणि या पद्धतीनं असे पंचकोन आपल्याला बनवत जायचे. 3-3 गोल्डन मोती टाकत असे पंचकोन आपल्याला बनवायचे. तर हे 10 पंचकोन इथं बनतील दुसऱ्या लाईनमध्ये. तर गोल्डन मोत्यातून सुई काढली मी, 4 गोल्डन मोती टाकलेत आणि वरच्या एका गोल्डन मोत्यातून सुई काढायची. त्यानंतर पुढच्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता 3 गोल्डन मोती आपल्याला टाकायचे, जे की मी तुम्हाला आधी डिझाईनमध्ये दाखवलं. त्यानंतर बाजूच्या गोल्डन मोत्यातून आणि वरच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. परत वरच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. 3 गोल्डन मोती टाकून हे पंचकोन आपल्याला बनवायचं आहे. तर अशा पद्धतीने 9 बनवून झाले. हे शेवटचं 10वं आहे. तर इथं फक्त 2 गोल्डन मोती आपल्याला इथे टाकावं लागतील शेवटच्या लाईनला. बाजूच्या आणि वरच्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. इथे तुम्हाला नारळवर ठेवून दाखवते. अशा पद्धतीने ही वरती डिझाईन येणार आहे. तर वरचा हा जो भाग आहे ना, तो उघडा राहू नये त्यासाठी आपल्याला वरती आणखीन एकदा डिझाईन करून घेऊ इथं वरच्या बाजूनं. तर यासाठी सुई वरच्या दिशेने आपण काढून घ्यायची आहे आणि आता 2 गुलाबी मोत्यावर 3 गुलाबी मोती टाकून पंचकोन आपल्याला बनवायचे. 3 गुलाबी मोती टाकून खालच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर परत पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे खालच्या आणि आता इथं 2 गुलाबी मोती टाकावे लागतील. बाजूचा एक आणि खालचे 2 आपल्याला आधीच मिळतात. बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. अशा पद्धतीनं हे पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत. 5 पंचकोन इथं बनतील. आता हा शेवटचा आहे. तर 2 बाजूला 2 आहेत आणि खाली 2 आहेत. तर फक्त 1 मोती इथं टाकावं लागेल. तर ही आपली जाळीची वरची बाजू आता तयार झाली आहे. आता सुई परत आपण गोल्डन मोत्याकडे न्यायची आहे खालची डिझाईन बनवण्यासाठी. तर खालचे जे पंचकोन होते त्या 2 गोल्डन मोत्यातल्या मधल्या मोत्यातून मी सुई काढते. हे पहा, जाळीचा वरचा भाग आहे हा. आता आपल्याला
2 पिवळ्या मोत्याच्यामध्ये 1 हिरवा मोती, परत 2 पांढरे मोती, परत 2 पिवळ्या मोत्याच्यामध्ये 1 गुलाबी मोती, या क्रमाने आपल्याला मोती ओवत जायचं आहे. नारळाच्या साईजप्रमाणे माझाही नारळ छोटा आहे, तर एवढे मोती घेतलेत मी. तुम्हाला थोडे मोठी पाहिजे असेल तर आणखीन थोडी तुम्ही डिझाईन वाढवू शकता खाली. माझं रेग्युलर छोट्या तांब्यावरचं हे नारळ आहे, त्यामुळं जाळीची साईज थोडी लहान घेतली मी. आता या लाईनमधला हा जो शेवटचा हिरवा मोती आहे ना, हा शेवटचा आहे. त्यानंतर डिझाईन वरच्या बाजूने सरकणार आहे. हे पहा, इथं आणखीन एकदा पाहून घ्या. 2 पिवळ्या मोत्याच्यामध्ये 1 हिरवा मोती, 2 पिवळ्या मोत्याच्यामध्ये 1 गुलाबी मोती आणि मध्ये 2-2 पांढरे मोती आपल्याला टाकत जायचे. हा हिरवा जो मणी आहे ह्या लाईनचा शेवट आहे आणि इथून पुढं लाईन दुसरी लाईन चालू होणार आहे. पिवळा जो मोती आहे तो दुसऱ्या लाईनमधला आला आहे. परत 2 पांढरे मोती टाकायचे. 2 पिवळ्या मोत्याच्यामध्ये 1 गुलाबी मोती टाकायचा आहे. या पद्धतीनं वाटल्यास तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे मोती ओवताना तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात बसेल. आणि हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. तो हिरवा मणी आपला शेवटचा होता. त्यानंतर पुढच्या हिरव्या मोत्यातून आपण सुई काढलेली. याच पद्धतीने आपल्याला हिरव्या मोत्यातून सुई काढत जायची आहे आणि 2 मोत्याच्यामध्ये हिरव्या मोत्याच्यामध्ये जेवढे मोती आहेत त्याच प्रमाणे त्या बाजूने मोती ओवून घ्यायचे आहेत. हे पहा, हे 2 हिरवी मोती, तर यामध्ये जेवढे मोती आहेत ना तेच त्या धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत आणि वरच्या हिरव्या मोत्यातून सुई काढायची आहे. हिरव्या मोत्यातून काढल्यानंतर पिवळ्या मोत्यातून पण सुई काढायची आहे. आता दुसरी लाईन करण्यासाठी 2 गोल्डन मोत्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि इथं आपल्याला एक फासा टाकायचा आहे. असा फासा टाकल्यामुळं धागा जो आहे मागं पुढं सरकत नाही आणि मोती जागेवर स्थिर राहतात. आता यावेळेस आपल्याला गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. या डिझाईन बनवताना हिरवे आणि गुलाबी मोती खूप महत्त्वाचे आहेत. यावरच संपूर्ण डिझाईन आपली बनणार आहे. गुलाबी मोत्यातून इथं सुई काढायची आहे. 2 मोत्याच्यामध्ये गुलाबी मोत्याच्यामध्ये जेवढे मोती या लाईनमध्ये तेवढेच तिकडे घालून घ्यायचे आणि खालच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. आता या लाईनमध्ये परत आपण हिरव्या मोत्यातून सुई काढणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने मधले सर्व मोती त्या बाजूप्रमाणे ओवून घेतलेत आणि वरच्या हिरव्या मोत्यातून सुई काढली. आता परत वरच्या हिरव्या मोत्यातून सुई काढायची. तर या बाजूने जसे मोती आहेत तसेच त्या बाजूने घालून घ्यायचे. 2 हिरव्या मोत्याच्यामध्ये जेवढे मोती आहेत तसे घालून घ्यायचे. इथं आपला धागा संपला आहे, तर इथं आता धागा एक फासा देते. इथं तुम्हाला दाखवते धागा संपल्यानंतर कशा पद्धतीनं नवीन धागा घ्यायचा तो. 2 वेळेस इथं फासे टाकलेत मी आणि पुढं 3-4 मोत्यातून सुई काढून घेतली आहे. 2 वेळेस इथं फासा टाकला, हे लक्षात घ्या. आणि आता अगदी मुळासहित धागा जो आहे तो कट करायचा आहे. धागा दिसू द्यायचा नाही इथं. आता नवीन धागा घ्यायचा आहे. तर जिथं आपल्याला घ्यायचं आहे ना त्याच्या 4 मोती आधी खालून सुई काढायची. आधी आपल्याला हिरव्या मोत्यापाशी सुई काढायची, त्यामुळं 3-4 मोती आधी खाली त्यातून सुई काढून घ्यायची आहे. हे पहा, थोडा असा धागा इथं मी शिल्लक ठेवला आहे आणि इथं परत 2 वेळेस फासे टाकायचे आहेत. धागा संपल्यानंतर नवीन धागा कशा पद्धतीने घ्यायचा हे इथे तुम्हाला मी दाखवते. दोन वेळेस इथं फासे टाकून घेतलेत.
हा धागा मी वापरत असते. याला गोधडीचा किंवा पतंगाचा धागा असं म्हणतात. अगदी 5-10 रुपयाला याचं बंडल येतं, पण खूप मजबूत असा हा धागा असतो. त्यानंतर हिरव्या मोत्यातून सुई काढायची आहे पुढची डिझाईन बनवण्यासाठी. आणि इथे जो थोडा धागा आपण शिल्लक ठेवला होता तो अगदी मुळासहित कट करून टाकायचा आहे. म्हणजे धागा कसा संपवला आणि कसा जोडला हे कुठंही लक्षात येत नाही, कुठंही धागा दिसत नाही आपला. आता 2 हिरव्या मोत्याच्यामध्ये जे मोती आहेत ते आपण ओवून घ्यायचे आणि वरच्या हिरव्या मोत्यातून सुई काढायची. ही लाईन आता इथं कंप्लीट झाली आहे. वरच्या हिरव्या मोत्यातून आणि पिवळ्या मोत्यातून सुई काढते. इथे परत एक फासा टाकते मी. अशी काळजी वस्तू बनवताना घ्यायची असते, तर मग या वस्तू ज्या आहेत ते सालोसाल टिकतात. पहिलं तुम्हाला दाखवलं असेल मी 1.5 वर्ष वापरलं, पण कुठेही त्याचा धागा कुठेही सुटलेला तुम्ही पाहिलेला नाही. परत 2 गोल्डन मोत्यातून सुई काढायची आणि याच क्रमाने होत. आता यावेळेस गुलाबी मोत्यातून आपण सुई काढणार आहोत. तर अशा क्रमाने करायचं आहे. या लाईनमध्ये गुलाबी मोत्यातून, पुढच्या लाईनमध्ये हिरव्या मोत्यातून, परत गुलाबी मोत्यातून, असं करत ही लाईन आपल्याला संपूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहेत. तर अशा 9 लाईन होणार आहेत. आता हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 झाल्या. ही शेवटची जी बनवायची त्यावेळेस हे दोन्ही बाजू आपल्याला इथं जोडून घ्यायच्यात. हे पहा, वरती 2 मोती इथं शिल्लक राहिले गोल्डनचे. तर आता यावेळेस दोन्ही बाजू जोडताना आता आपण हिरवे गुलाबी मोती नाही घालणार आहोत. फक्त खालची लाईन बनवताना इथे हिरवा मोती टाकला आहे. आता इथून पुढे फक्त पिवळे आणि पांढरे मोती टाकत आपल्याला जोडत जायचं आहे. 1 पिवळा, 2 पांढरे आणि परत 1 पिवळा टाकून या बाजूच्या हिरव्या मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर परत 1 पिवळा, 2 पांढरे आणि परत 1 पिवळा टाकून त्या बाजूच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. तुम्ही पिवळ्याऐवजी गोल्डन मोती वापरू शकता. माझ्या इथं संपले होते म्हणून मी पिवळे वापरते. गोल्डन मोत्यांनी छान वाटतं आणि जरी खराब झालं तर 1-1.5 वर्ष भरपूर टिकतं ते. त्यानंतर आपण बदलू शकतो. माझ्याकडं गोल्डन मोती संपले होते म्हणून मी इथं पिवळ्या मोत्यात बनवलं आहे. आणि आता वरच्या गोल्डन 1-2 मोत्यातून सुई काढून घेतली आहे आणि परत इथं एक फासा टाकते. ज्यामुळं आता आपल्याला धागा इथं कट करायचा आहे, त्यामुळे निसटून यासाठी 1-2 वेळेस फासे टाकून घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. इथं आपण धागा संपवत आहोत, त्यामुळं अशी काळजी घ्यायची आहे. जेणे की आपण याला तर मी नेहमी 2-3 महिन्याला म्हणजे स्वच्छ करत असते. परत हे कधीच निसटत नाही. तर आपली जाळी तयार झाली. आता इथे तुम्हाला मी नारळामध्ये दाखवते लावून नारळाला. हे पहा, अशा पद्धतीनं अगदी माप घेतल्यामुळे बरोबर याची साईज झाली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने इथं रबरसुद्धा लावू शकता. हे पहा, अशा पद्धतीनं. किंवा तुम्हाला रबर लावायचं नसेल तर अशी उलन 3-4 पदरामध्ये घ्यायची आणि अशी वरतून खाली प्रत्येक लाईनमध्ये घालायची आहे. हे पहा, वरतून खाली अशी प्रत्येक लाईनमध्ये घालून घ्यायची आहे आणि शेवटी असं घट्ट ओढून घ्यायचं आहे.
घट्ट ओढल्यामुळं जाळी जी आहे एकदम टाईट बसते. तर घट्ट ओढल्यानंतर एक गाठ द्यायची आणि दुसरी गाठ आहे ती सुटणारी द्यायची आपल्याला. आणि उलन पूर्ण आतल्या बाजूने सरकून द्यायची आहे अशा पद्धतीनं. तर अशी आपली जाळी बनली. कशी वाटली डिझाईन नक्की मला सांगा. आणि जर माझी तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा. आणि खाली कमेंटमध्ये सुद्धा सांगा की मी ज्या पद्धतीने शिकवलं आहे ते तुम्हाला समजलं आहे का. तर इथं मी तुम्हाला परत एकदा पूर्ण ही डिझाईन लावून दाखवते. तर अशा पद्धतीनं हा आपला देवघरासमोरील कळस तयार झाला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.